उपस्थित मी मगाशी बोलता बोलता राहिलो ही जोडी इकडे पायाच्या पुढे जरा बसली होती ना, त्याच्यातल्या 17ला स्वतः माझे थोरले बंधू राजेंद्र पवार मला म्हणले माझ्या रोहितला जिल्हा परिषदेचे सदस्य केलं पाहिजे. कुठला गट कुठला गट कुठला गट, शेवटी मी हा गुणवडी आणि श्रीसुफळ गट निवडला. साहेबांना फोन केला, साहेब म्हणले अजिबात नाही, राजकारणात दुसऱ्यांनी यायचं नाही, धंदा पाणी करा, बारामती अॅग्रो बघा. म्हणलं साहेब ते वडील पण फार आग्रही आहेत, तोही खूप आग्रही. मी सांगतोय ना, नाही फोन दिला ठेवून. मी पुन्हा रात्री राजूदादाकडे गेलो. मला गावातल्या एकाने सांगितलं राजूदादांनी अपक्ष फॉर्म रोहितचा भरायचं ठरवलेलं आहे जिल्हा परिषदेला. हे सगळं गुणगान गातायत ना, दातानी असं केलं दातानी तसं केलं, पण जिल्हा परिषदेचं अपक्ष उमेदवारी लढायचं ठरवलेलं होतं. सूचक म्हणून पण सांगतो, भाऊसाहेब भालचंद्र काटेला सांगितलं, तो त्याच्या एकदम राईट हँड आहे, एकदम एकदम म्हणजे असं ती म्हणजे आम्ही पण बाळूला माहितीये त्या ठिकाणी कोजागिरी पौर्णिमेला दूध बीत प्यायचो, एकत्र गप्पा मारायचो. पण आता गडी फारच, मला त्याच्या घरात सुपारीचा का काही कार्यक्रम होता त्यालाही बोलवलं नाही, एवढा माझा दुस्वास करायला लागला. सॉरी 61 भाऊसाहेबाचीच 61, सॉरी मी चुकून म्हणलं, सुधरून घेतलं बरं. असं मधनं मला सुधरून घेत चला. त्या संदर्भामध्ये त्याला सूचक म्हणून फॉर्म रोज सही करायला सांगितली. मी साहेबांचं न ऐकता परस्पर एबी फॉर्म तर माझ्याच हातात, म्हणलं धर बाबा भर बाबा, आणि त्याला तिकीट दिलं. नंतर ती म्हणला दादा मला हडपसरला उभं राहायचं. अरे म्हणलं एकाच जिल्ह्यामध्ये आपण सगळी लोक म्हणतील पवाराशिवाय यांना कोणी दिसत नाही का, तू असं कर, तिकडं कर्जत जामखेड एक दुष्काळी भाग आहे, तिथं तू उभं राहा, तिथं काम कर, तिथं माझंही काम थोडं बहुत आहे. मागं काही मंडळी मला पण तिथं उभा, काही मंडळी नाही, हे सतीशराव काकडे मला वाटतं 10 वर्षापूर्वी मला म्हणले होते की तुम्ही तिकडं जा, कुठं कर्जत जामखेडला, तुमचे काय असेल तिथं घाला म्हणणार नाही, करा म्हणणार, काय काम करा काम करा, आणि इथं कोण द्या, सुनेत्रा पवार द्या. हे आमचे विरोधक दी ग्रेट सतीश काकांनी मला, काकडे साहेबांनी सल्ला दिलेला होता. त्याला म्हणलं ही अवघडच झालंय, लोक म्हणतील आता नवरा पण बायको पण असं काय चाललंय. आणि मी काही त्या भानगडीत पडलो नाही, मला काकांनी आग्रह केला पण मी काही पडलो नाही त्याच्यात. मी हे सगळं खरं सांगतोय, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. शिवाजीराव कैलास, मी खोटं त्या ठिकाणी बोलत नाही. संग्राम, तुझ्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याच्यात चुकीचं त्या ठिकाणी होत नाही, हे आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या. आणि ह्या सगळ्या घटना शेवटी आम्ही निवडून आलं. साहेब पण मला चिडले की कशा करता तू, नाही ते करत असतो, ऐकत नाही, हट्टीच आहे, अमकं आहे तमकं आहे. आता ठीक आहे, बोलली तर खावीच लागतात वरिष्ठांची, ती तर आपल्या मराठी संस्कृतीमध्ये चालतच ह्या सगळ्या गोष्टी. आणि आता अगदी बाबा ते एक राहिलं, हडपसरला मिळणारे तिथं ह्याला तिकीट आपल्या चेतनला, आणि तिथं कुठं चाललाय, नाही म्हणलं माझ्या सासऱ्याचा मगरपट्टा आहे तिथं मला सोपं जाईल. अरे म्हणलं मगरपट्ट्यावर कसं काय हडपसर जोडायचं, 5.5 लाख मतं, फार तर फार मगरपट्टा 25,000चा, 25,000 कुठं 5.25 लाख कुठं, म्हणलं आपलं तिकडेच चल. आणि तिकडे त्याला तिथं तिकीट दिलं. मगरपट्ट्यामध्ये देखील त्यांनी मागणी केलेली होती, काही गोष्टी सुनील तटकरेंनी सांगितलेल्या त्याच्या मी खोलात जात नाही. परंतु आज आता तिथं पोकळी निर्माण झाली, काही काहींना आत्ताच आमदारकीची स्वप्न पडायला लागली. आता काय सांगू, त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. सांगावं तेवढं थोडं आहे. मला वाईट हेच वाटतं की बाबा आम्ही सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतोय, सगळी कामं करतोय, कनेरी